आम्ही आता इथून निघालो मावशीच्या गावाला. मस्तपैकी लोकेशन बघत बघत उबड खाबडमध्ये. भाऊला पेट्रोल भरायचं होतं, भाऊने पेट्रोल भरलं, फुल टाकी फुल. पुढं पोचलो, नारळ घेतले, भाऊ बोलले देवस्थान करू. पुढं निघालो. निघत निसर्गाचा परिसराचा आनंद घेत घेत पुढं चाललो. भाऊनी स्पीड वाढवली. भाऊ स्प्लेंडरवर एकदम तापलेला होता. फायनली नंतर लोकेशनवर पोहोचलो देवस्थानाच्या. चालता चालता भाऊला भूक लागली. इधर अरे मला खाऊ दे. अरे धर एकात दोन खाऊ दे, मला खाऊ दे जरा. हा या येता संपले बिंपले तर कापूस खाय ना तू. आम्हाला रस्ता दिसत नव्हता, कुठं जायचं काय जायचं. पुढं बघत 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 गेलो. रस्ता दिसायच्या नादात पुढं नाला दिसला आम्हाला. हे काय पाणी जायचं नाला. भाऊ बोलतो रस्ता शोधू. भाऊने डायरेक्ट जंपच घेतली. भाऊ उडी मारून डायरेक्ट तिकडं. भाऊला बोलत थैली पकड. आणि जंप मारून त्या साईडला भाऊला थैली सोपवली. आता आम्ही शेंगा खायला तयार. मस्तपैकी शेंगा खायला तयार झालो तर एकदम भरलेल्या शेंगा होत्या. पुढं गेलो, एक दोन शेंगा काढल्या. कोपऱ्या कापऱ्यात बऱ्याच दिवसांनी आम्ही इथं आलो होतो. कमीत कमी 10 वर्षांनी आम्ही इथं आलो. हे देवस्थान मम्मीच्या गावचं. पूर्ण पाणी पाणी नुसतं. पाया पडून झाल्यावर निघालो आम्ही. हे आमच्या मम्मीचं गाव. त्याला म्हणतात गावर आहे भाई. कट मारतो आजीबाई. आम्हाला काटे टाकले म्हणत. सिलेंडर का स्पीड. निवांत बसले. भाऊ चालून चालून खूप दमला. आम्ही एका स्टॉलवर थांबलो. भाऊने समोसे घेतले. भाऊला लय भूक लागली बघा. भाऊनी एकदा पण विचारला नाही खातं की नाही. नंतर मावशीचा फोन आला. मावशी बोलली दीदीला घेऊन ये, शाळा बाजूलाच होती. बहिणीला घ्या. ही दीदी आली बाहेर. हाय म्हणा हाय म्हणा हाय म्हणा हाय म्हणा हाय. नंतर दिदीला घ्यायच्या ना दादात बसला गाडीवर. दादा करत होता काजू काजू. बाय भैया.
यस फुल राफ्ता स्केलेटर के साथ फायनली मावशीच्या गावी पोचलो आम्ही. मस्त वातावरण एकदम शांतता. कमिंग बॅक कैसा है भाई तू भूल तो नहीं गया हमें. फाइनली मौसी का घर. चले भाई डॉन सरक. किधर गया. इधर कोणीच नाही घर. कोणीच नाही. ये फॅमिली कुठे गेला आतमध्ये आहे. हा हे काय प्रीतम प्यारे याला म्हणजे प्रीतम प्यारे. यो किधर गया. यस से हाय हाय. काय झालं भाकरी चालू आहे. पाणी संपलं. किती टाकले भाकरी. अरे आले आले मावशी आली मावशी आली. कुकर गिरी तुला काय वाटलं बिर्याणी बिर्याणी नाही बिर्याणी संपली ती काल रात्री. अरे ना बॅग खाली